सिंधुदुर्गातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरणही करण्यात आलेलं होतं। मात्र 8 महिन्यांमध्ये केवळ 8 महिन्यांमध्ये हा पुतळा जो आहे तो कोसळलाय आणि त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय। या संपूर्ण घटनेनंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मात्र यावर नाराजी व्यक्त केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणावरून राज्य सरकारला, महायुती सरकारला झापल्याचं पाहायला मिळतंय। या घटनेनंतर राज्यातील मंत्र्यांनी ज्या काही प्रतिक्रिया दिल्या त्या अतिशय हास्यास्पद आणि चिंताजनक असल्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने म्हटलेलं आहे। तसंच जेव्हा ही घटना घडली तेव्हा जनतेमध्ये अधिक असंतोष वाढू नये यासाठी प्रयत्न करायला गेले पाहिजे होते, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते देखील मोदी शहांनी केल्याचं पाहायला मिळतंय। ही जी घटना आहे ती कोणामुळे घडली, कोण यासाठी जबाबदार आहे, हे संपूर्ण या संपूर्ण घटनेवर भाष्य करण्याव्यतिरिक्त यापेक्षा ही संपूर्ण घटना कशा प्रकारे हाताळायला पाहिजे होती, लोकांमध्ये असंतोष निर्माण होऊ नये, लोक भडकू नयेत, यासाठी काहीतरी पावलं उचलायला हवी होती, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते भाजपानं केलेलं आहे। आणि पुतळ्याची योग्य ती काळजी घेतली गेली नाही। तसंच ज्या काही कल्याणकारी योजना राज्य सरकार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते त्याला कुठेतरी खीळ या संपूर्ण घटनेमुळे बसते, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते केंद्रीय नेतृत्वाने केलेलं आहे। तसंच विरोधक जर या घटनेचा राजकीय मुद्दा बनवत असतील तर ही बाब अतिशय गांभीर्याने हाताळायला हवी होती, अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत त्या देखील त्यांनी केलेल्या आहेत। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने थोडक्यात राज्य सरकारला झापल्याचं पाहायला मिळतंय। ही संपूर्ण जेव्हा घटना घडली तेव्हा राज्यातील मंत्र्यांनी अतिशय हास्यास्पद विधानं केलेली होती। जवळपास 45 किलोमीटर वेगानं वारा वाहत असल्यामुळे हा पुतळा पडला, अशा प्रकारचं विधान समोर आलं होतं। तसंच खारं पाणी आहे तिथलं, खारे वारे आहेत आणि त्यामुळे पुतळा गंजला, अशा प्रकारचं विधानही समोर आलं होतं। तर समोरच आत्ताच नुकतं मंत्री दीपक केसरकर यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की ही महाराजांचीच इच्छा आहे आणि या संपूर्ण जे वक्तव्य आहेत त्याचा कुठेतरी फटका, त्यावर कुठेतरी नाराजी आहे ती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दर्शवलेली आहे। त्याचप्रमाणे बदलापूरमध्ये जी काही घटना घडली ते ऑलरेडी ते प्रकरण जे आहे ते राज्य सरकारला जड गेलंय। त्यानंतर आता ही दुसरी घटना घडली आणि सातत्याने या घडणाऱ्या घटनांमुळे राज्य सरकार ज्या काही कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचू पाहतोय त्याच्यामध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होतोय आणि ही चिंताजनक बाब असल्याचं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्य सरकारला सांगितलेलं आहे। या संपूर्ण घटना वारंवार घडतायत आणि त्यामुळे याला कुठेतरी राज्य सरकारच जबाबदार आहे, अशा प्रकारच्या अशा शब्दांमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं राज्य सरकारला झापल्याचं पाहायला मिळतंय। अशाच प्रकारच्या राजकीय घटना जाणून घेण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।